मराठी उत्तर भारतीय सगळे एकत्र राहिले, नवीन वाद पैदा केला जाईल. बळी पडू नका. आपलं घर पहिलं वाचवा. आपल्या आई वडिलांनी हे घर अत्यंत मेहनतीने घेतलेलं असतं. घाम गाळून घर उभी राहतात. कुठल्या बापाने येऊन तुम्हाला घर असं बक्षीस म्हणून दिलेलं नाही. तुमच्या आई वडिलांनी मेहनतीने कमवलेलं घर आहे. तो हे घर वाचवण्यासाठी हा इथला तो तिथला तो त्याचा हा याचा. मी येताना माझ्या कानात लोक सांगत होते, साहेब तो बीजेपी वाला आहे तो पण आपल्या बरोबर आहे, साहेब तो शिवसेनेवाला आहे तो पण आपल्या बरोबर आहे. कुठल्याही पार्टीचा असो, घर आपली आहे. पार्टीने घर नाही दिलं ना. पार्टी घरी स्वयंपाक करायला पैसे नाही पाठवत ना. ते पार्टी बिर्टी घरी बसवा. ती इलेक्शनला ठीक असते पार्टी. घर वाचवायला कोण आलं का पार्टीवाला? माझा तर नगरसेवक नाही. आमच्या पार्टीला तर तुम्ही मत पण देत नाही. आलं कोण शेवटी? ज्याला गरिबीची जाणीव आहे तोच येतो लढायला. तेव्हा मी आज तुम्हा सगळ्या गरिबांना एवढंच सांगून देतो, बाकी सगळं विकलं तरी चालतं, स्वतःचं इमान आणि स्वतःचं हृदय विकू नका. खुद का दिल और खुद का ईमान मत बेचो. ये ईमान की लड़ाई है. घर ये मेरे ईमान की पहचान है. मेरे पसीने के कमाई के ऊपर अगर कोई नजर रख रहा है तो उससे नाजायज आदमी कोई नहीं हो सकता. एक बात ध्यान में रखिए कि करोड़ों रुपया खर्चा करके कि भी कोई आपका ईमान नहीं खरीद सकता. तो ईमान की लड़ाई है. मैं आपके साथ हूं. यही कहने के लिए मैं आया हूं, यहाँ पे आया था. मैं कलवा गया था इसलिए आने में थोड़ी देरी हो गई, माफी चाहता हूं. लेकिन इसके आगे जब भी आप बुलाओगे, ये आपका भाई बहनों, ये आपका भाई आपके साथ रहेगा, इतनी ग्वाही देता हूं. और यहाँ से अगले कार्यक्रम में जाने के लिए आपसे इजाजत लेता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.